हॅलो, आता काय करूया आपण, काल ब्लाऊज कटिंग केलेलं त्याचे आपण स्टिचिंग करणार आहोत. मग काय करायचं, अगोदर आपण आता पहिला पार्ट जोडून घेऊया, म्हणजे कुठला, फ्रंट भाग. मग फ्रंट भाग जोडायचा कसा ते दाखवते तुम्हाला. तुम्हाला जर इंटरलॉक करायचं नसेल तर अंडरग्राऊंड कसं करायचं, अंडरग्राऊंड कसं स्टिचिंग करायचं ते दाखवते. हे बघा, हा झाला मेन कपडा, ही त्याची सरळ बाजू आहे. ओके, आणि हा आहे लाईनिंग. हा असा याच्यावर ठेवून द्यायचा आणि काय करायचं, इकडून स्टिच मारून घ्यायची. ओके, दाखवते तुम्हाला. त्यासाठी या पिना लावायच्या, म्हणजे काय होतं, इकडे तिकडे कपडा हलत नाही. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, हा जो कपडा लायनिंगचा आहे, हा जो कपडा लायनिंगचा आहे तो काय करायचा, याच्यासोबत कट करून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, प्रिन्सेस कट जो आपला हे आहे, हे बघा, यो प्रिन्स कट काय करायचा, घ्यायचा आणि एक लायनिंगचा कपडा घ्यायचा. आता काय करायचं, लायनिंगचा कपडा आणि प्रिन्स कट हे व्यवस्थित आहे का बघायचं. मग त्याची सरळ बाजू कोणती, उलटी आहे का सरळ आहे ते चेक करायचं कायम. हे बघा, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणून आपण काय करायचं, आता ह्या बाजूवर ही बाजू ठेवून द्यायची आणि अगोदर परफेक्ट कटिंग करून घ्यायचं त्याच्यासोबत. हा आकार त्यामुळं काय होतं, आपण जी कटिंग केलेली आहे ती मेजरमेंट नुसार कटिंग केलेली आहे ना, ती परफेक्ट होते. हे बघा, आता काय करायचं, हा कपडा उचलायचा आणि इकडे असा ठेवायचा आणि हा कपडा काय करायचा, याच्या खाली घालायचा आणि हा त्याच्या वरती घालायचा आणि काय करायचं, असं अटॅच करायचं. हे इकडे अटॅच करायचं, हे इकडे अटॅच करायचं. हे कधी अटॅच करायचं, जर आपण कप्स घालणार असेल तर. मग आता काय करते, तुम्ही कप्स घालणार असाल तर कसं स्टिचिंग करायचं ते पहिला दाखवते. हा भाग तोपर्यंत ठेवून देऊया, आधी लायनिंग जोडून घेऊया. अजिबात कपडा खेचायचा नाही, आहे अशी स्टिच मारायची, त्याच्यावर आहे अशी स्टिच मारायची, कपडा खेचायचा नाही. फिनिशिंग बिघडतं. जसं आहे तसं घ्यायचं, थोडासा घोडा उचलायचा, म्हणजे काय होतं, कपडा आपला जो आकार आहे ना प्रिन्स कटचा तो परफेक्ट येतो. कपडा जर तुम्ही खेचला तर काय होणार, जास्त होणार, आणि नाही खेचला तर हे बघा इकडे परफेक्ट झाला. ओके, आता हा बघा, ही झाली उलटी साईड, हा झाला त्याचा प्रिन्स कट. ओके, आता आपण काय करायचं, ही सरळ बाजू करायची. सरळ बाजूवर काय करायचं, ही उलटी बाजू ठेवायची, याची उलटी बाजू ठेवायची, ही सरळ बाजू ठेवायची आणि हे असं जॉईंट करायचं. हे बघा, हे असं जॉईंट करायचं. तोही कपडा खेचायचा नाही, फक्त काय करायचा, आपण थोडं थोडं जरा घोडा उचलायचा. हा जो बूट आहे ना तो उचलून धरायचा असं, म्हणजे काय होतं, परफेक्ट होतं ते कपडा, खालवर होत नाही. समजलं, हे बघा परफेक्ट. ओके, आता काय करायचं सांगतो तुम्हाला. इथे एक पॉइंट आहे ना आपला अपेक्स पॉइंट आलेला, त्याच्या काय करायचं, कट घालायचा.
इकडे असा, इकडे असे छोटे छोटे कट घालायचे, म्हणजे काय होणार, ते आतल्या साईडला परतायला अवघड होणार नाही, म्हणून आपण कट घालून घ्यायचे असे. याच्यावर पण घालायचे. आता हे बघा, हे आता काय करायचं, इस्त्री करून घ्यायची. बघा तुम्हाला कुठे स्टिच दिसते, नाही ना, परफेक्ट आहे. बघा आता याला इस्त्री कशी करायची ते दाखवते तुम्हाला. ओके, आपण इस्त्री कशी करायची ते बघणार आहोत. हे बघा, हा आपण पाऊच तयार करायचा घरी. याच्यामुळं काय होतं, प्रिन्स कट आकार द्यायला आणि आयरन करायला किंवा इस्त्री करायला सोपं जातं. हे बघा, हे काय करायचं, अशी इस्त्री किती तापले ते बघायचं, त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. हे बघा, आता काय करायचं, हा भाग असा ओपन करायचा, उलट्या साईडनं अगोदर इस्त्री करून घ्यायची. हा भाग असा ओपन करायचा आणि अशी इस्त्री घालायची, पूर्ण घालायची इस्त्री. इस्त्री करायचीच, त्याशिवाय फिनिशिंग होत नाही. त्यामुळे कंटाळा करू नका, इस्त्री ही करायलाच पाहिजे, पर्याय नाही. तुम्हाला जर फिनिशिंग हवा असेल तर इस्त्री हा केलीच पाहिजे. हे बघा, आता या साईडनं करायची. बघा किती फिनिशिंग आले. ही जर इस्त्री केली नसती तर, आता ही याला इस्त्री केली नाही, याला कसं आहे बघा, आणि याचं कसं आहे बघा. हे बघा, ओके. आता याला मारून घ्यायचं, अस्तरला, सॉरी लाइनिंगला, सॉरी मेन कपड्याला मारून घ्यायचं. हे ओपन करूनच इस्त्री मारायची. त्यासाठी तुम्हाला ना खालचा हे आहे ना आयरन, ते करायलाच पाहिजे तुम्हाला. हे बघ, असं ओपन करत करत इस्त्री मारत घ्यायची त्याला, आणि पहिला कट करायचं. ते इथं छोटे 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 कट घालायचे, तरच ते तुमचं असं ओपन होणार आणि आकार व्यवस्थित येणार. आता काय करायचं, सरळ साईडने मारायचं. कपडा जर पातळ असेल तर तुम्ही असं स्टिच करू नका, डायरेक्ट दोन्ही अटॅच करून स्टिच करा. कारण का हा कॉटन आहे त्यामुळे कपडा खेचला जात नाही. पण जर या ठिकाणी जर साडीचा कपडा असेल तर काय होतं, हे पातळ असल्यामुळे काय होतं, असं खेचलं जातं, जास्त दिवस तो टिकत नाही. म्हणून काय करायचं, त्यावेळेला अस्तर आणि लायनिंग एकत्रच अटॅच करून फुल्ल जोडायचं. ओके, आता याला अशी इस्त्री मारून घ्यायची. आपला इथं पफ तयार झाला पाहिजे. जास्त जर चेस्ट असेल तर तुम्ही, आपण 2 इंचाचा जो वेस्ट पॉइंट घेतलेला बघा टक्स साठी, तो 2.5 इंचाचा घ्या. त्यामुळे काय होईल, इथं पफ जास्त तयार होईल. ओके, आता बघा,
हे पहा, इस्त्री केल्यामुळे काय झालं, परफेक्ट फिनिशिंग झाली. आता ह्या साईडनं बघा, तुम्हाला कुठे दिसते का शिलाई? फक्त कॉटनचा असेल ना तरच तुम्ही असं करा. साडीवरचे ब्लाऊज वरचं करू नका, कारण का मी ते ट्राय करून बघितले, कारण का कपडा वेस्ट होतो आणि खराब पण होतो. त्यामुळे त्या साडीवरच्या ब्लाऊज साठी ही करू नका ट्रिक. ही ट्रिक फक्त कॉटन कपड्यासाठीच करा. ओके ओके. आता ताईनी एका रुपाली ताईनी काय सांगितलेलं की कप्स कसे अटॅच करायचे फक्त आम्हाला दाखवा म्हणून, फक्त सांगायचा प्रयत्न करा म्हणून. त्यासाठी मी तुम्हाला सांगते कप कसे अटॅच करायचे. कप जर अटॅच करायचे असतील तर अशीच शिलाई करावी लागते. याच पद्धतीने शिलाई मार्जिन करावं लागतं, कारण का डायरेक्ट ओपन मध्ये कप अटॅच करायला प्रॉब्लेम होतो, ते फिनिशिंग चांगलं वाटत नाही. दाखवते तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का 36 साईजचे कप कधी वापरायचे असतात, 34 साईजचे कधी वापरायचे असतात, माहित आहे का? नसेल तर सांगते. आपली चेस्ट जर 32 असेल तर त्याच्यासाठी 34चे कप्स घालायचे, आणि 36 असेल तर 38चे घालायचे. का घालायचे? जास्त घालायचे. आपले जर चेस्टचा आकार आपण जसा असेल ना तसं ते छोटे कप्स घालू शकत नाही. शक्यतो काय करायचं, आपण मोठेच कप यूज करायचे. त्यामुळे काय होतं, आपली चेस्ट व्यवस्थित कम्फर्टेबल त्याच्यात बसते ज्यावेळेला आपण ब्लाऊज वेअर करणार ना त्यावेळेला. ओके. आता हा 36चा कप आहे, तो कसा अटॅच करायचा फक्त तुम्हाला दाखवते. मी यामध्ये कप्स अटॅच करणार नाहीये, फक्त तुम्हाला हवे होतं ना कसं अटॅच करायचं ते, त्यासाठी मी फक्त तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आता काय करायचं, तिथून इथं 2.5 इंच घ्यायचं. सॉरी 2.5 इंच नाही, 5.5 इंचावर 5.5 इंच घ्यायचं. हे बघा, तुम्ही तो 5.5 इंच घ्यायचं. ओके. 5.5 इंच घेतल्यानंतर आता हा कप कसा असा बसणार, असा होणार त्याच्यात अटॅच. मग त्यासाठी काय करायचं, हा कप आहे ना तो उलटा करायचा, असा असा उलटा करायचा, आणि काय करायचं, हा पॉइंट आणि याचा मध्य काढायचा, याचा मध्य काढायचा, याचा मध्य काढायचा असा, आणि त्याच्यानंतर हा इकडे असा अटॅच करायचा, इकडे असा अटॅच करायचा. एक मी तुम्हाला दाखवते, मग ती परत मी काढून ठेवते. स्टिलांची एक स्टिच मारून दाखवते कसा अटॅच करायचा. हा पॉइंट व्यवस्थित आला पाहिजे. हा पॉइंट आहे ना आपण इथं मार्क केलेला 5.5 इंचाचा, तो बरोबर आला पाहिजे.